सर्व महिलांनी वटपौर्णिमेला आवर्जून पाळा हे महत्त्वाचे 13 नियम. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, वटपौर्णिमा आपल्या सगळ्या स्त्रियांचा, सगळ्या महिलांचा अतिशय आवडता सण असतो. कारण या दिवशी आपण अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करत असतो. तर यावर्षी वटपौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवती स्त्रियांनी जर या रंगाची साडी नेसली, 2 ते 3 रंग आहेत, त्या रंगाची जर तुम्ही साडी नेसून पूजा केली तर त्या पूजेचं दुप्पट फळ तुम्हाला मिळेल. हे जे रंग आहेत ते अतिशय शुभ फळ देणारे आहेत. प्रत्येक रंगाचे महत्त्व मी तुम्हाला सांगेल. तर ज्यासोबत काही रंग शुभ फळ देतात, त्यासोबत काही जे 3 रंग आहेत, त्या 3 रंगाच्या साड्या नेसून तुम्ही पूजा केली तर त्या पूजेचं फळ तुम्हाला मिळणार नाही, कारण ते अशुभ रंग मानले जातात. तर वटपौर्णिमेच्या दिवशी कुठले रंग घातल्याने आपल्याला काय फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त सकारात्मक लहरी निर्माण होऊन पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ कसं मिळेल किंवा यंदा वटपौर्णिमेला कोणते नियम पाळावेत, ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. तसेच वटपौर्णिमेला कोणत्या चुका आपल्या हातून होणार नाही याची काळजी कोणती घ्यायची, तसेच वटपौर्णिमेचे 3 शुभ मुहूर्त कोणते, ही संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा, यंदा वटपौर्णिमा 29 जून रोजी असणार आहे. वटपौर्णिमेची जी पूजा आहे ती आपल्याला शक्यतो दुपारी 12 ते 12:30च्या आत करायची आहे. फार उशिरा महिलांनी पूजा अजिबात करू नका, कारण आपण काय करतो, सगळं आवरून शेवटी पूजा करतो, पण हे चुकीचं सुद्धा आहे. काही गोष्टी जर आपण त्या वेळेमध्ये केल्या तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होतो. आणि बघा, स्त्रिया ज्या आहेत मस्त साडी वगैरे दागिने घालून वडाच्या झाडाची या दिवशी पूजा करतात, पण आजकाल फॅशनकडे जास्त लक्ष दिलं जातं. पण फॅशन सोबत आपली संस्कृती सुद्धा जपणं तितकंच महत्त्वाचं आहे. बघा, वटपौर्णिमेला शुभ रंग घातल्यामुळे आपल्याला लाभ होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे दागिन्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच मी तुम्हाला काही महत्त्वाचं सांगणार आहे. यासोबतच बांगड्या सुद्धा आपल्या सौभाग्यवती स्त्रियांचं एक खूण असते. तर या बाबतीत सुद्धा आपल्याला काही नियम पाळले गेलेच पाहिजे. आता हे जे रंग आहेत तर हे घातल्यामुळे सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये निर्माण होतात आणि पूजेचे फळ आपल्याला जास्त मिळत असतं. आता कोणते रंग घातल्यामुळे आपल्याला काय फायदा लाभ होणार आहे ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा रंग म्हणजे हिरवा रंग. देवीला आपण ओटी भरतो तेव्हा हिरव्या रंगाची साडी अर्पण करतो. हिरव्या रंगाचा चुडा, बांगड्या ज्या आहेत तर त्या अर्पण करत असतो. वटपौर्णिमेच्या दिवशी जर महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसली तर सर्वोत्तम आहे. तो जो रंग आहे तो सगळ्यात उत्तम मानला जातो. हिरवा रंग हा सौभाग्याचं प्रतीक आहे. हिरवा रंग हा आपलं सुख समृद्धी प्रदान करत असतो. बघा, हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्याला आपले सौभाग्य जे आहे ते वाढतं. दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या रंगाची साडी किंवा बांगडी घातल्यामुळे भगवान शंकर जे आहे ते आपल्यावर प्रसन्न होतात. आणि शिवशंकर आणि निसर्गाचं एक जवळचं नातं आहे. तर त्यामुळे आपल्याला श्रावण महिन्यामध्ये बघा, बऱ्याच महिला हिरव्या रंगाच्या बांगड्या, हिरव्या रंगाची साडी सुद्धा घालत असतात. तर त्यामुळे हिरव्या रंगाची साडी घातल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनामध्ये अडीअडचणी येत नाहीत. पती पत्नीमध्ये सौख्य राहतं. आणि आपण जर हिरव्या रंगाची साडी नेसून जर आपण पूजा केली तर त्या पूजेचं आपल्याला संपूर्ण फळ मिळतं. त्यामुळे जमल्यास शक्यतो महिलांनी हिरव्या रंगाची साडी नेसा, त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. पूजेचं संपूर्ण फळ मिळेल. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा रंग म्हणजे लाल आणि पिवळा. बघा, हळदी कुंकू म्हटलं की लाल आणि पिवळा रंग येतो. आणि लाल आणि पिवळा रंग म्हणजे उत्साह आणि आनंदाची उधळण करणारा असतो. लाल रंग हा उत्साह, सौभाग्याचं उमंग, धैर्य, नवीन जीवनाचा तो एक प्रतीक मानला जातो. आणि त्यामुळे लाल रंग हा सुद्धा तितका शुभ आहे. त्यासोबतच पिवळा रंग सुद्धा शुभ आहे. त्यामुळे देवधर्माच्या गोष्टींमध्ये सुद्धा लाल आणि पिवळ्या रंगाचा खूप महत्त्व आहे. आणि यामुळे चांगलं नशीब, आपल्या चांगल्या नशिबाची प्राप्ती आपल्याला आयुष्यामध्ये होत असते. आणि म्हणूनच न विसरता तुम्ही लाल आणि हिरवा रंग सुद्धा तुम्ही घालू शकता. त्या रंगाचा ड्रेस घाला किंवा साडी नेसा. यानंतर पुढचा रंग म्हणजे गुलाबी. गुलाबी रंग सुद्धा प्रेमाचं प्रतीक आहे. वटपौर्णिमेचा हा सण नवरा बायकोचा असतो आणि आपण नवऱ्यासाठी पूजा करत असतो. त्यामुळे या दिवशी जर तुम्ही गुलाबी रंगाची साडी नेसून पूजा केली तर नवरा बायको मधलं नातं जे आहे ते अतिशय घट्ट होतं. याशिवाय बघा, जांभळा रंग, त्यानंतर लाल रंग, पिवळा रंग, केसरी, गुलाबी, चिंतामणी आणि त्यानंतर पोपटी, चॉकलेटी हे रंग सुद्धा तुम्ही या रंगाचे ड्रेस घालू शकता, साडी नेसू शकता. पण शक्यतोवर वटपौर्णिमेला महिलांनी साडी नेसण्याचाच प्रयत्न करावा. प्रत्येक रंग जो आहे त्या रंगामध्ये काहीतरी सकारात्मक आणि नकारात्मक शक्ती खेचून घेण्याची ताकद असते आणि कुठे ना कुठे याचा परिणाम आपल्यावर होत असतो.
आपण जे काही कपडे घालत असतो त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होत असतो. तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे जे रंग मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचं महत्त्वसुद्धा सांगितलेलं आहे. जमलं तर हिरव्या रंगाची साडी घाला, नाही जमलं तर इतर रंगसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलेच आहेत. आता कोणत्या रंगाची साडी ज्या आहेत त्या नेसू नये, तर सुवासिनी स्त्रियांना माहीतच असेल पूजेच्या दिवशी, शुभ दिवशी आपण शक्यतो पांढऱ्या, काळ्या आणि यासोबतच अगदी डार्क निळ्या रंगाची हे 3 रंग शक्यतो तुम्हाला टाळायचे आहे. बघा, पूजेमध्ये काळा आणि शक्यतो पांढरा रंग आपण कधीच वापरत नाही. शनिदेवाची पूजा सोडून किंवा कालभैरवाची पूजा वगैरे त्याच्यामध्ये काळा रंग जो आहे तो वापरला जातो. बाकी इतर कुठल्याही पूजामध्ये, महादेवाच्या पूजेमध्ये आपण पांढऱ्या रंगाची साडी घालत असतो. पण बघा, हा जो वटपौर्णिमेचा सण आहे या दिवशी तुम्हाला या रंगाची साडी अजिबात घालायची नाही. काळा रंग हा नकारात्मक शक्ती खेचून घेतो. आता हे जे रंग आहे यामध्ये अशुभ परिणाम होतात. वटपौर्णिमेच्या पूजेचं फळ आपल्याला मिळत नाही. कितीही मन लावून पूजा करा तरी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. तर हे त्यामागचं हे कारण आहे. आता पुढची गोष्ट म्हणजे बांगड्या. बघा, आजकाल काय आहे, ज्या रंगाची साडी घालतो त्या रंगाच्या मॅचिंग बांगड्या घालत असतो. तुम्ही मॅचिंग किंवा इतर बांगड्या घाला, पण हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला हिरव्या रंगाच्या काचेचे किमान 6 तरी काचेच्या बांगड्या तुम्हाला घालायच्या आहेत. सोन्याच्या घाला, इतर बँडेजच्या घाला, पण त्यासोबत तुम्हाला हिरव्या काचेची जी बांगडी आहे ती घालायची आहे. तर त्यासाठी हे सवासिनी महिलेची खूण म्हणून हिरवा चुडा जो आहे तो ओळखला जातो. तर त्यामुळे त्या दिवशी आपल्याला हिरव्या रंगाच्या काचेच्या बांगड्या आवर्जून घालायच्या आहेत. आणि यानंतर टिकलीसुद्धा बघा, या दिवशी पांढऱ्या रंगाची टिकली किंवा इतर कोणत्याही रंगाची टिकली महिलांनी लावायची नाही. महिलांनो, या दिवशी अजिबात काही चुका आपल्या हातून होऊ देऊ नका. काही चुकांचं तुम्ही नक्कीच पालन करा आणि काही गोष्टी कटाक्षपणे पाळा. तुम्ही जर वडाच्या झाडाखाली दिवा लावणार असाल तर तुपाचा दिवा तुम्हाला वडाच्या झाडाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे. आणि तेलाचा दिवा लावत असाल तर तो वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे. हा महत्त्वाचा नियम तुम्ही लक्षात ठेवा. आणि महिलांनी वडाच्या झाडाभोवती कच्चा धागा बांधून 7 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. आणि तो धागा जर उडलेला असेल तर तसाच आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. तो धागा तोडून आपल्याला घरी आणायचा नाही. ही सुद्धा एक चूक करायची नाहीये. यानंतर या दिवशी बघा, आपल्याला मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे. घरामध्ये जो कोणी ज्येष्ठ मंडळी असतील तर त्याचा आशीर्वाद आपल्याला घ्यायचा आहे. गरजूंना या दिवशी दान सुद्धा करायचं आहे. अन्नदान, वस्त्रदान, तुम्ही तुमच्या यथाशक्तीने जे काही तुम्हाला दान करता येईल तर ते दान तुम्हाला या दिवशी पौर्णिमा असल्यामुळे आवर्जून करायचे आहे. तसेच मनामध्ये कुठलाही राग, द्वेष न ठेवता या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उपवासासाठी पण काही नियम आहेत. तर बघा, तुमच्या शरीराला झेपवत नसेल तर तुम्ही पूजा होईपर्यंत तरी उपवास करावा. फळं वगैरे खाऊन तुम्ही उपवास करू शकता. दूध वगैरे पिऊन तुम्ही उपवास करू शकता. ज्या व्यवस्थित स्त्रिया आहेत त्यांनी पूजा होईपर्यंत तरी शक्यतो या दिवशी बऱ्याच स्त्रिया निर्जला उपवास करतात. पूजा होईपर्यंत जर तुमच्या शरीराला झेपवत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही निर्जला उपवास करायचा आहे. आता गर्भवती स्त्रियांनी या दिवशी उपवास करायचा नाही आणि व्रत पण तुम्ही मनापासून करायचं आहे. मनामध्ये त्या दिवशी तुम्ही नामजप वगैरे मंत्रश्रोत हे बोलू शकता. वडाच्या झाडाची गर्भवती महिलांनी प्रदक्षिणा घालायची नाही. फक्त वडाची कोरडी पूजा करावी आणि कोणाची ओटीही भरू नये. तसेच त्यानंतर मी जसं सांगितलं की वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला लाल, हिरवा, पिवळा, केसरी, गुलाबी या अशा शुभ रंगाच्या साड्या नेसून तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. पांढऱ्या आणि डार्क निळ्या रंगाची साडी नेसून आपल्याला पूजा करायची नाही. बांगड्या घालायच्या बाबतीत आणि टिकली लावायच्या बाबतीत पण हेच नियम आहेत. पांढऱ्या आणि डार्क निळ्या रंगाच्या आपल्याला टिकल्या लावायच्या नाहीत. तसेच मनामध्ये नकारात्मक विचार, कोणाबद्दल काही द्वेष भावना हे मनामध्ये आणू नका. आणि या दिवशी कोणाशीही भांडण सुद्धा करू नका. तामसिक पदार्थाचे सेवन करू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वडाच्या झाडाची जी फांदी आहे ती तोडून आणून त्याची पूजा करू नका. हे मात्र खूप चुकीचं आहे. आणि वडाचं झाड तुमच्या आजूबाजूला नसेल तर तुम्ही बघा, जसं नागपंचमीचे चित्र आणून आपण त्याची पूजा करतो किंवा रांगोळी काढून तसं तुम्ही पूजा करा. पण वडाच्या झाडाची फांदी तोडून आणून त्याची पूजा करायची नाही, हे मात्र लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही या दिवशी मोठ्यांचा अपमान होईल असं काही करू नका. कुणाची फसवणूक करायची नाही, खोटं बोलायचं नाही, कुणाचा अपमान होईल असं आपल्याला करायचं नाहीये. तसेच नकारात्मक विचार या दिवशी खरंच करू नका, कारण याचा परिणाम आपल्या मनावर आणि पूजेवर सुद्धा तितकाच वाईट परिणाम होत असतो.
आता यानंतर या दिवशी वटपौर्णिमेची पूजा केल्यानंतर तुम्हाला जमल्यास त्या वडाच्या झाडाजवळ बसून वटपौर्णिमेची व्रत कथा वाचायची आहे. जर तिथे खूप गर्दी जमलेली असेल तर तुम्हाला वाचणं शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन सुद्धा तुम्ही व्रत करताना वाचली तरी सुद्धा चालू शकतं. आता वटपौर्णिमेचा उपवास सोडण्यासाठी स्पेशल पूर्णावरणाचा स्वयंपाक केला जातो आणि पूर्णावरणाची पोळी खाऊनच हा वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तो सोडला जातो. आणि जर तुम्ही पूर्णाचा स्वयंपाक करणार नसाल तर काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवायचा आणि तो सुरुवातीला खायचा आणि मग नंतर जो काही आपण स्वयंपाक बनवलेला आहे तो खाऊन हा जो उपवास आहे तो सोडायचा असतो. आता वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालताना डावीकडून घालू नये तर ती उजवीकडून 7 वेळा घालावी. त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी पूजा करण्यासाठी 3 शुभ मुहूर्त सुद्धा पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे. आता बघा, आपण हळदी कुंकू वगैरे आपण अर्पण करून वडाची पूजा करत असतो. सुरुवातीला तर त्या पहिल्या वेळेला हा मंत्र मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर दुसरा मंत्र सुद्धा सांगणार आहे. तर पहिला मंत्र अशा प्रकारे आहे की ओम वटवृक्षाय विघ्नहे महाकालाय धीमहि तन्नो म प्रचोदयात. हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. आणि हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर दुसरा जो सोपा अगदी मंत्र आहे तो मी तुम्हाला सांगते, तो तुमच्या लक्षात सुद्धा राहील. तर बघा, हा सोपा मंत्र आहे तो असा की ओम सावित्री सत्यवानाय नमः, ओम सावित्री सत्यवानाय नमः. हा मंत्र आपल्याला कोरडी पूजा करताना म्हणायचा आहे. या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही वडाचे पूजन करू शकता. तर सकाळचा पहिला जो शुभ मुहूर्त आहे तो 29 तारखेला वटपौर्णिमेच्या दिवशी पहाटे 4 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही घरच्या घरी वडाचे पूजन करू शकता. कारण एवढ्या सकाळी तुम्हाला वडाच्या झाडाजवळ जाऊन पूजा करणं शक्य होणार नाही. शक्य झालं तर खूप चांगलं आहे, बाकी शक्य नसेल तर घरच्या घरी तुम्ही नक्कीच पूजा करू शकता. यानंतर दुसरा जो पूजेचा शुभ मुहूर्त आहे तो सकाळी 10:05 ते दुपारी 12:51 या वेळेमध्ये तुम्ही नक्कीच आपण वडाच्या झाडाजवळ जाऊन वडाचे पूजन करू शकतो. त्यानंतरचा जो तिसरा शुभ मुहूर्त आहे तो दुपारी 1:45 म्हणजेच 45 मिनिटांचाच असणार आहे. आणि पहिल्या 2 मुहूर्तामध्ये शक्य झालं नाही तर या तिसऱ्या मुहूर्तामध्ये सुद्धा तुम्ही वडाच्या झाडाचं पूजन करू शकता. आता या तिन्हीपैकी कोणत्याच मुहूर्तावर जर तुम्हाला वडाचं पूजन करणं शक्य झालं नाही काही हरकत नाही. बघा, शेवटी आपला भाव हा महत्त्वाचा असतो. काही ना केल्यापेक्षा काहीतरी केलेलं बरं. म्हणून तुम्ही सकाळी 11 ते 12:30 या वेळेमध्ये कधीही वडाच्या झाडाचं पूजन करू शकता. फक्त संध्याकाळी पूजा करू नका, कारण बघा, सूर्य मावळल्यानंतर झाड झोपलेलं असतं. झाडाला स्पर्श करू नये, पानांना हलवू नये असं म्हटलं जातं. मग आपण धागा गुंडाळणार, पूजन करणार, झाडाला पाणी टाकणार सूर्य मावळल्यानंतर हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणून शक्यतो सायंकाळी पूजा करू नका. दिवसभरात पूजा करण्याचा प्रयत्न करा. तसंच सायंकाळचा सुद्धा एक गोधुली मुहूर्त आहे, पण शक्यतो या मुहूर्तावर पूजा करू नका. सायंकाळी 6:30 पासून ते 7 वाजेपर्यंत हा जवळपास अर्ध्या तासाचा वेळ आहे. तर ज्यांना शक्य झालं नाही, पूजा करण्यासाठी खूप इच्छा होती पण दिवसभरात शक्य झालंच नाही, तर नाईलाज म्हणून काही जण करू शकता, पण शेवटी तुमची इच्छा. तर आता काही महिलांना वटपौर्णिमेच्या दिवशी मासिक पाळी आलेली असू शकते, बऱ्याच महिलांना सूतक असू शकतं. मग अशा वेळेला कसं करायचं हाही प्रश्न पडतो. तर अशा वेळेला तुम्ही उपवास करू शकता पण वडाची पूजा करू शकत नाही किंवा वडाची पूजा करण्यासाठी तुम्ही जाऊ देखील शकत नाही. चला तर मग मैत्रिणींनो, तुम्हाला वटपौर्णिमेबद्दल सर्व पडलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळाली असतील. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांसोबत आणि परिवारासोबत शेअर करा.